किती सुंदर आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. ॲक्च्युली गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून आहे. कारण मी उठले 12 वाजता. जर तुम्ही माझी इंस्टाला स्टोरी पाहिली असेल, मी रात्री बसले होते ते बॉटलवर पेंटिंग करत, आणि सकाळी नाही, रात्रीच माझं डोकं खूप दुखायला चालू झालं होतं. मला चष्म्याचा नंबर पण चुकीचा दिलाय का काय असं वाटायला आता मला. कारण जेव्हा पण मी फोन बघते तेव्हा माझं डोकं खतरनाक दुखायला, खतरनाक या लेवलला की म्हणजे मला काहीच सुधरत नाही आहे. आता थोडं कमी झालं आहे कारण मी फोन बघितला नव्हता सकाळपासून. मग आवरलं, भाजी वगैरे केली आणि जेवायची पण इच्छा नाही आहे, डोकं एवढं जास्त दुखत आहे. आता परत एक चांगल्या डोळ्याच्या एकदम चांगल्यावाल्या डॉक्टरला दाखवू, चष्मा चेक करू. तरी नाही राहिलं तर मग डोक्याच्या स्पेशलिस्टला दाखवावं लागेल. कारण खूप खतरनाक दुखेल, खूप. मी एक्सप्लेन पण नाही करू शकत, एवढं जास्त करते मी. स्किन केअर, सिरम लावलं, मॉइश्चरायझर लावलं, आता लावते सनस्क्रीन. आणि आज मला एक शूट करायचं आहे अर्बन योगच्या कर्लरचा. तुम्ही भरपूर जण मागता कर्लर कोणता आहे, तर अर्बन योगचाच एक कर्लर आहे मेक मी बोल्डचं, तर मी तेच वापरते. एकच कर्लर आहे माझ्याकडे ते, तर त्याचा परत व्हिडिओ बनवायचा आहे. सो ते काम आहे. तसं तर आता मला जेवायची इच्छाच नाही आहे, डोळे पण दुखत आहेत त्याच्यामुळं काही समजत नाही आहे. हेअर वॉश केला आहे मी, कारण काल मग डोकं दुखत होतं ना रात्री, तर मग मी एवढं ऑइल लावलं ना, असं मालिश केली, त्याच्यामुळं हेअर वॉश करावं लागलं. आणि आता ते कर्ल्स पण करायचे, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, ठीक आहे. तर चला, झाली आहे माझी स्किन केअर. लिप बाम लावते मी तिकडं जाऊन. आणि आता काय खाणार नाही मी, काही डायरेक्ट मी हे अगोदर केस सुकवते, उन्हाला सुकवणार आहे मी आज, आणि नंतर मग कर्ल्स करते. मला वाटलं होतं आता शॉर्ट हेअर केलं तर गुंता नाही होणार, केस अडकणार नाही, पण तरी पण आहेच. झालं, आता याला मस्त सुकवते केसांना आणि त्यानंतर कर्ल्स करून घेते. भूक तर लागली आहे, पण खायची इच्छा नाही आहे. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे आपली स्मॉल बिझनेस कोलॅबरेशनची सिरीज चालू आहे, आणि ऑलमोस्ट 7 दिवस झालेत आपले कंप्लीट, आणि 8वा दिवस आहे. मी त्यांचं शूट करत होते, ओपन केलं मी आत्ता. मी त्यांची इन्स्टा मी अगोदरच्यांचं कोणाचं नाही दाखवलं यूट्यूब व्लॉगमध्ये, बट ह्यांचं दाखवते मी. प्री आर्ट स्टेशन, ओके, ही इन्स्टा आय डी आहे त्यांची, दिसत असेल तुम्हाला. तर त्यांनी काय पाठवलंय, मला एवढं जास्त आवडले, हे एवढं जास्त वाटत नाही आहे की ते बनवले म्हणून. आणि मला अशा गोष्टी खूप आवडतात. तुम्ही पाहिलं असेल मी बॉटलला आर्ट करत बसले, आणि अशासुद्धा गोष्टी मला खूप आवडतात. सेम मला जसं पाहिजे तसं तिने खूप छान बनवून दिलं आहे. हे असं आहे एक स्टिकर टाईप, बट हे लाकडावर बनलेलं आहे. किचन आहे हे किचन. त्यानंतर ह्या पेंटिंग्स बघा,
किती सुंदर आहे ते यार. ह्या वाटतायत का हातानं बनवल्यात म्हणून. मी एक एक तुम्हाला दाखवते. ही एक आहे, ही एक. वेगवेगळ्या कलरमध्ये, डिझाईन सेम आहे, कलर वेगळे आहेत. आणि ह्या पण एवढ्या आवडल्या मला ह्या एवढ्या. बट आता मी या घरात नाही लावणार आहे कारण इथं ऑलरेडी एवढं डेकोरेशन झालंय. बट अपन किधर तो लगाएंगे, सरप्राइज है वो आपके लिए और मेरे लिए नहीं है, मुझे पता है. तो वो सरप्राइज है तो हम उधर लगाएंगे इसको. अभी तो इसको हम अच्छे से पैक करके रख देंगे कारण हे मला इथं लावून हे नाही करायचंय. परत चिटकवलं की परत ते काढा, परत त्याला परत टेप लावा, उगाच ते नाही करायचं. सो तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पाहिजे असेल तर तुम्ही तिला मेसेज करू शकता इन्स्टा आयडीवर, प्री आर्ट स्टेशन. खूप आवडलं मला हे, खूप म्हणजे खूप जास्त. आणि वेगवेगळं आणखीन तिच्याकडे भरपूर काही काही आहे, तर तुम्ही तिचं कलेक्शन चेक करू शकता. मस्त पॅकेजिंग पण खूप छान करून दिली आहे कारण हे खूप दिवसांसाठी ठेवायचं म्हणल्यानंतर पॅकेजिंग चांगली करून ठेवावं लागेल. लाईक मला खूप आवडलं आहे, खूप. आणि मला कमेंट करून सांगा की स्मॉल बिझनेस कोलॅबोरेशनची सिरीज आपण कंटिन्यू करायची पुढं की स्टॉप करायची. घेऊ मी सजेशन. बापरे, आता मला घालतं का नाही, मला नाही जाते हे या पॉकेटमध्ये. तर काही झाले माझे कर्ल्स करून, शूट पण झाला तो. आणि कर्ल्स बघा किती सुंदर दिसत आहेत. मी 10 वेळेस तर आरशात जाऊ 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 बघते. विचार केला होता गरमी होती म्हणून असं वर हे करून द्यावे, लटकून द्यावं क्लचर लावून. बट हे एवढं भारी दिसतंय काय सांगू. आणि त्यातल्या त्यात मी स्टोरी जी टाकली, सॉरी मी इकडे बघून बोलत होते तर इकडे दिसते, मी कॅमेरामध्ये बोलून बघते. तर मी स्टोरी पण टाकली होती, त्यात स्किन पण एवढी जास्त ग्लो करते आणि हेअर्स पण एवढे छान दिसत आहेत. ब्रो यार नजर नका लावू मला कुणी आता. फेक पीपल, निगेटिव्ह लोक लांब राहा माझ्यापासून. खूप सुंदर वाटतंय. बरेच जण विचारतायत कोणता हेअर कट केलाय, तर हा हेअर कट ना काय म्हणतो शॉर्ट केले, लेंथ शॉर्ट केली आणि त्यानंतर लेयर्स केल्यात. आणि आता कर्ल्स केल्यामुळं किती सुंदर दिसतंय. ओ माय गॉड, खूप आवडत आहे मला. खूप भारी फील करते मी रिअली. आता मला व्हिडिओ एडिट करायचंय. आणि उद्या एल्प्रो मॉलला एक्झिबिशन आहे गुढीपाडवा निमित्त, तर मी तिकडे पण जाणार आहे. आणि मला त्या मॉलची ना ही गोष्ट खूप आवडते, प्रत्येक सणाचं ते काही ना काही करतात, रांगोळी असते, मस्त डेकोरेशन असतं, तर ते खूप आवडतं मला. मिलेनियमला तसं काही नसतं त्यामुळे, बट मिलेनियमला कलेक्शन चांगलं असतं ज्याचं त्याचा. बट एल्प्रोला हे भारी आहे. आणि उद्या जाऊ मग. आज बहीण पण येणार आहे. कूलरची लिंक बरेच जण मागतायत, तर कूलर ऑफलाईन घेतलेलं आहे मागच्या वर्षी आणि छान आहे. 1 वर्ष झालं काहीच झालं नाही त्याला. तर आता मला चहा प्यायची क्रेविंग होतीये कारण मी काहीच खाल्लं नाही. म्हणलं चहा आणि टोस्ट खाऊ, तर चहा वगैरे बनवते मी, चहा पिते आणि मग तुम्हाला भेटते, मग एडिटिंग वगैरे करते. आज सकाळ थोडी उशिराली, अलार्म बंद करून पुन्हा मी हसली. केस विस्कटले चेहऱ्यावर झोप, पण मनात माझ्या नव्या दिवसाची ओढ. चहा हाताप खिडकीत ऊन, छोट्या क्षणात सापडतो समाधान. साध आयुष्य साधीच मी, पण त्यातच माझी खरी खुशी. मीच डंबू
जसं आहे तसं जगू ना परफेक्ट ना भारी शो फक्त माझी गोष्ट माझा लागतो मीच डंबू हसते चुकते पुढे जाऊ डेली लाईफच्या या सुरात माझंच नाव माझाच भाव कधी घर कधी रस्ता कधी मनातला गोंधळ सगळा आईची हाक मित्रांचं हसू यातच सो गाईज इट्स अ नेक्स्ट डे आणि आज आहे सॅटरडे. बहीण आली आहे काल, तर मस्त आता मी रेडी होऊन बसली आहे. कारण तुम्हाला काल बोलले होते मी की आम्हाला जायचं आहे एल्प्रोला, तिकडे एक्झिबिशन आहे. सो तिकडं मस्त बघूया काही भेटते का, आणि मी लवकरच एका ट्रिपला जाणार आहे. सो त्यासाठी पण शॉपिंग करायची आहे. आणि आज मी केली आहे पूर्ण घराची डीप क्लिनिंग. मेन म्हणजे डीप क्लिनिंग तर दररोज करते, पण पुसून घेणं, परत सर्व बेडशीट वगैरे धुवून टाकणे, हे सर्व मी आज करते. आणि केले ते सर्व. बहीण आली त्याच्यामुळं ती किचन सांभाळते, मग मी बाकीचं करते. आणि मग तिनेच सर्व किचन पण क्लीन केलं, भाजी वगैरे बनवली. जेवण करून बसले मी, आणि ह्या मॅडम आवरत आहेत. एवढं वेळ, आणि एकतर लवकर यायचे जाऊन, आणि हिचं काही होत नाही आहे. आता जेवण राहिले, जेवण होईपर्यंत मशीन होईल, मग मी ब्लँकेट ते पण वाळू घालेल, आणि मग पुन्हा आम्ही निघू. तर असं बघू आता एक्झिबिशनमध्ये. म्हणजे मी फर्स्ट टाईम गेले होते तिकडे मागे, जो तुम्ही ब्लॉग बघितला FC रोडचा त्यामध्ये. तर मग तिकडून तिथं मग सर्व फिरून वगैरे, ते एक्झिबिशनमध्ये फर्स्ट टाईम गेले होते, आणि तिकडचं मला आवडलं खरंच कलेक्शन वगैरे. त्यामुळे म्हणलं इथे आहे. रील बघितली होती मी इन्स्टाला, तर त्याच्यावरून मला कळालं की तिकडे एक्झिबिशन आहे म्हणून. आणि आज आणि उद्याच आहे 14-15ला. तर म्हणलं जाऊन येऊ. तर बघूया आता काय काय तिथं काय होतं काय नाही. आणि हिला पण कधी कुठं नेत नाही, म्हणून म्हणलं हिला पण घेऊन जाऊ. नंतर परत माझ्या नावानं उगाच तुम्ही बोंबलता तू कुठे घेऊन जात नाही, एकटीलाच हे करते ते करते, म्हणून म्हणलं हिला पण आज घेऊनच जाऊ. तर चला बघू आता काय काय होते, काय घेते का मी. आणि भेटते मग तुम्हाला तिकडचं शूट करतेच, दाखवतेच. आणि जर नाही केलं तर मग घरी आल्यानंतर भेटते. पडते माझी मी तू प्रीती म्हणतात ऐकून हसते, पण लवली असणं मनात वसते. फिल्टर नाही, फसवणूक नाही, जशी आहे तशीच मी रोज दिसते. आज छान वाटलं, आज जरा कमी, दोन्ही सांगते लपवत नाही. तुम्ही ऐकता तेच पुरे, डंबू असणं हेच सुख खरे. तर गाईज आलो आम्ही जाऊन घरी. ॲक्च्युली एक्झिबिशनमध्ये असं काहीच नव्हतं घेण्यासारखं. एक्झिबिशन म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, तिथे असं युनिक वस्तू पाहिजे, युनिक काहीतरी कलेक्शन वगैरे पाहिजे. तर असं काहीच नव्हतं, म्हणून तिथून मी काहीच नाही घेतलं. मग वेस्ट साईडला गेले होते, आणि तिथून घ्यायचं होतं मला, म्हणजे शॉपिंग करायचीच होती मला त्या ट्रिपसाठी. बट ट्रिपला मला जसं पाहिजे होतं तसं काही नाही भेटलं. बट एक टॉप भेटला, जो असा आहे, हा व्हाईट कलरचा. प्लेन व्हाईट असा माझ्याकडे टॉप नव्हता, म्हणून घेतला. आणि खूप सुंदर दिसतोय. जेव्हा मी घालेल तेव्हा तुम्हाला दिसणारच आहे. तर खूप गरमी होते. तर अगोदर मी फ्रेश होते. जाताना मी बेडशीट वगैरे अंथरून टाकलं होतं. अंथरून म्हणते, पांघरून म्हणणार होते आता. वाळायला टाकलं होतं, तर ते पण वाळलं असेल आत्तापर्यंत. तर ते पण मस्त टाकून घेते, मग झोपायचं आणि जेवण वगैरे करायचं. तर चला मी पटकन फ्रेश होते अगोदर, आणि मग तुम्हाला भेटते. ज्या दिवस इथेच थांबतो, पण उद्याची गोष्ट मनात राहतो. तो वर स्वतःला जपा जरा, मीच जंबू उद्या पुन्हा भेटू बघा. झाले मी फ्रेश. आणि तुम्हाला सांगू का, माझी स्किन रिपेअर होण्यामागे ना ह्या टिश्यूजचं पण खूप मोठं योगदान आहे. आता जवळपास 4-5 महिने झालं मी हे टिश्यूज वापरते चेहरा साफ करण्यासाठी.
टॉवेलने नॅपकिनने मी कशानेच क्लीन करत नाही आहे, तर ह्यानेच करते. आणि ह्याने कसं माहिती आहे का, धूळ नाही बसत. म्हणजे दुसरीकडची आपल्या टॉवेलवर वगैरे आपण अंग पण त्यानेच पुसतो, मग त्याची धूळ वगैरे बसते, तर तसं नाही होते. आणि बापरे खूप थकले मी. झालं आता स्किन केअर, सिरम लावून घेते, त्यानंतर मग एडिटिंग करत बसते. मला लिक्विड ह्याचं डिशवॉशर विम विम ऑर्डर करायचे. अजून काय करायचं आहे. आणि बरेच जण मला म्हणत होते की तुझं डिटेल जेन्युइन स्किन केअर रुटीन शेअर कर, तर मला नक्की कमेंट करून सांगा करू का. जर तुम्ही म्हणलात कमेंट्स आल्या या व्हिडिओवर तर मी नक्कीच करेल. आणि दुसरी गोष्ट, भाजी पण ऑर्डर करायची आहे. भाज्या बनवायला संपल्या, भाजीला वगैरे सर्व संपले. भाज्या ऑर्डर करायच्यात आणि डिशवॉशर ऑर्डर करायचे, बाकी तर आहे सर्व. तर चला मी पटकन ऑर्डर करते आणि आता मी गॅलरीत बसणार आहे चेअरवर मस्त एडिटिंग करत, कारण मला खूप गरमी होती आणि बाहेरची हवा खायची आहे, त्यामुळे चलो. तर गाईज आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.